पश्चिम बंगालच्या याच सगळ्या निकालाचे ग्राउंड डिटेल्स देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि यासाठी आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ हे आजच कोलकात्यामध्ये पोहोचलेत। निकालाच्या आधी राजधानीमध्ये नेमका काय माहोल आहे आणि राजधानी कोलकात्यामध्ये निकालाच्या आधी कोण कोण विजयाची तयारी करतंय हे सगळं त्यांनी जाणून घेतलेलं आहे। बघूया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनानं आणि निवडणूक आयोगाने पूर्ण केलेली आहे। सध्या आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांना ज्यांनी चॅलेंज केलेला आहे भवानीपूर मतदारसंघात म्हणजे भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या निवडणुकीची मतमोजणी ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आहोत। सखावत मेमोरियल स्कूल जो आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो सध्या तैनात आहे। कोलकाता पोलीस आहे, सोबतच CRPF आणि केंद्रीय जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याचे जवान या ठिकाणी चाकचौबंदपणे दिवस रात्र तैनात आहेत। त्यामुळे 2 दिवसापूर्वी जे काही घटना या मतमोजणी केंद्रावर झालेली होती त्याच्यानंतर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आलेली आहे। उद्या 293 मतदारसंघामध्ये मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 मतदारसंघ असले तरी फाल्टा विधानसभा क्षेत्र जो आहे 24 परगणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर काही गैरप्रकार झाले असे आरोप होत होते। EVM वर एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराच्या नावासमोर टेप लावण्यात आलं, स्याही लावण्यात आली अशा पद्धतीचे आरोप झाले होते आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि फाल्टा विधानसभा क्षेत्रासाठीची 29 एप्रिल रोजी झालेली निवडणूक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता 21 मे रोजी त्या ठिकाणी पुन्हा मतदान होईल आणि त्याची मतमोजणी जी आहे ती 24 मे रोजी होईल। त्यामुळे उद्या 293 मतदारसंघासाठीची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। दरम्यान काल संध्याकाळी निवडणूक आयोगाने सुद्धा पश्चिम बंगालमधील मतमोजणीसाठी 165 जे आहेत ते काउंटिंग ऑब्झर्वर आणि जवळपास 75 जे आहेत ते सिक्युरिटी ऑब्झर्वर नव्याने नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे। खास करून ज्या मतदारसंघामध्ये काउंटिंगची प्रोसेस जी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती एकापेक्षा जास्त हॉलमध्ये होणार आहे अशा ठिकाणी आधीच नेमलेले जे काउंटिंग ऑब्झर्वर आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे 165 काउंटिंग ऑब्झर्वर जे आहेत ते मदत करणार आहे आणि काही जे संवेदनशील मतमोजणी केंद्र आहे त्याच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी अतिरिक्त 75 सिक्युरिटी ऑब्झर्वर जे आहेत ते पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमण्यात आलं आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी अतिरिक्त जे काउंटिंग ऑब्झर्वर आणि सिक्युरिटी ऑब्झर्वर्स आहेत ते पण केंद्र सरकारकडून या ठिकाणी येणार आहे। मात्र सध्या कोलकातामध्ये एक शांतता आहे, मात्र उद्याच्या निकालासंदर्भात एक मोठी उत्सुकताही आहे। लोक फार बोलायला तयार नाही, मात्र भरभक्कम मतदान करून लोकांनी आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि जनतेचा जो निर्णय आहे तो EVMच्या माध्यमातून मतमोजणीच्या माध्यमातून उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, भवानीपूर, कोलकाता।